तर मराठा मोर्चा आज मुंबईत धडकलाय। जनजागृती मोर्चा म्हणून त्याला संबोधण्यात आलेला आहे। जानेवारीला मराठा समाजाचा महामोर्चा निघणार आहे आणि त्या मोर्चाची ही रंगीत तालीम आहे। सोमया मैदान ते सीएसटी अशी ही बाईक रॅली असणार आहे। विविध मागण्यांसह राज्यभर मराठा समाजाने शांततेत आंदोलन करून लक्ष वेधलंय। आता मोर्चाचं हे भगवं वादळ मुंबईत आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर मराठा बाईक रॅलीमध्ये महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाय आणि या महिलांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सीमा दाते यांनी। मराठा बाईक रॅलीचं स्वतः नेतृत्व महिला करतात आणि या सगळ्या महिला आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल, एकूणच तुम्ही स्वतः या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेला आहात, काय सांगाल? आज मराठा समाजाचे जे महाराष्ट्रभर लाखोच्या संख्येने मोर्चे निघत आहेत, ते म्हणजे सरकारला आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून एक अल्टिमेटम देत आहोत। आज मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे आमचा बराचसा मराठा बांधव जो आहे तो नोकरीपासून वंचित राहताना दिसतोय। त्याचबरोबर कोपर्डीची जी घटना घडली त्याच्यातील जे प्रमुख आरोपी आहेत त्यांना अजूनपर्यंत शासन झालेलं नाहीये। तर आमची या बाईक रॅलीतून सरकारला हे सांगणं आहे की त्यांना लवकरात लवकर कडक शासन देऊन तुम्ही आमच्या भगिनीला जे श्रद्धांजली द्या। त्याचबरोबर बाईक रॅली म्हणजे मुंबईत जो येणारा मूक मोर्चा आहे त्याची रंगीत तालीमच म्हणून आम्ही याकडे बघत आहोत। आज या बाईक रॅलीच्या माध्यमातून हजारो बांधव जे आहेत आमच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्रभर मोर्चे सुरू आहेत मराठ्यांचे, पण सरकार दखल घेत नाही असं वाटतंय? हो नक्कीच, पण जेवढं पाहिजे तेवढं नाही। त्याच्यामुळे वाटतं की अजून जरा सरकारने दखल घ्यावी त्या गोष्टीची। हा जो मोर्चा आहे तो एका समाजासाठी आम्ही एकवटलेलो आहोत, तर त्यामुळे जी खतखत आहे मराठा समाजाची, मग ते आरक्षण असू दे किंवा कोपर्डीवरती झालेल्या महिलेवरती जो अत्याचार आहे, बलात्कार झालेला आहे, तर त्याची जी खतखत आहे ती पूर्ण समाजामध्ये आहेच आणि त्यामुळे आज हा मोठ्या प्रमाणावर समाज एकवटलेला आहे। आमची अजूनपर्यंतची जी टॅगलाईन होती ती एक मराठा लाख मराठा अशी होती, पण यापुढे आता जो मुंबईतला जो महामोर्चा होणार आहे तर तिथे आम्ही एक मराठा कोटी मराठा असं हे होणार आहे, कारण जो प्रतिसाद समाजातून मिळतो आहे तो प्रचंड आहे आणि ज्या आमच्या मागण्या आहेत, मग ते आरक्षण असू दे, कोपर्डीतला जो प्रकार असू दे, तर त्याची दखल सरकारने नक्कीच घेईल अशी आम्हाला आशा आहे। कॅमेरामॅन मनोज जाळकरसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।